जो आयडी परचेस करायचा आहे तो आयडी नंबर इथे मेन्शन करा. इथे नाव कन्फर्म करा. इथे नाव चेक करायचं आपलं आणि मोड ऑफ डिलिव्हरी याच्यामध्ये एक तर डिलिव्हर्ड बाय कुरिअर किंवा पिकअप फ्रॉम शॉपिंग. पिकअप फ्रॉम शॉपिंग म्हणजे फ्रँचायसी मधून तुमच्या जवळच्या तुम्हाला घ्यायचं असेल तर ओके. आणि डिलिव्हर बाय कुरिअर केलं तर डायरेक्ट तुम्ही कंपनीच्या कुरिअर मधून तुम्हाला ऑर्डर प्लेस होणार. तर याच्यासाठी तुम्हाला कुरिअर चार्जेस अप्लाय होतील. तुम्हाला कुठे पाहिजे कुरिअर त्याचा इथं पिनकोड मेन्शन करणं गरजेचं आहे आणि ते ऑर्डर प्रोडक्ट वरती क्लिक करायचं आहे. जसं मी माझा पिनकोड टाकतो तसं माझी सिटी आणि माझं स्टेट याच्यामध्ये मेन्शन होईल. ऑर्डर प्रोडक्ट केल्यानंतर आपल्या कंपनीचे जेवढे पण प्रोडक्ट आता अवेलेबल आहेत सर्व प्रोडक्टची लिस्ट आपल्याला इथं ई कॉमर्स पोर्टलवरती दिसून येईल. आता या सिच्युएशनला आपल्याला करायचं काय आहे की जे आपल्याकडे प्रोडक्ट आहे हे शॉपिंग करताना नेहमी लक्षात ठेवायचे की लिस्ट आपल्याकडे पहिला लक्षात असण्यापेक्षा नोट डाऊन करून घेण्यात खूप आहे. कारण का तुम्ही पटपट तुम्हाला फाइंड आउट करून तुमचे प्रोडक्टची ऍड टू कार्ट लिस्ट बनवू शकता. त्याच्यासाठी आपण इथं सर्च एक बटन दिलेलं आहे. त्याच्यामध्ये प्रोडक्टचं नाव टाकलं की तुम्हाला डायरेक्ट इथं प्रोडक्टचं एंट्री सगळे प्रोडक्ट मध्ये मला जे असतील ते चार दिसलेले आहेत. या पद्धतीने तुम्ही शॉपिंग करू शकता. आता मला 28 सोना प्लस घ्यायचा आहे तर मी ऍड टू कार्ट याच्यावरती क्लिक करेल. त्यानंतर मला याच्यामध्ये याला कार्ट झालेलं आहे तर माझ्या कार्ट मध्ये 28 सोना हे प्रोडक्ट याच्यामध्ये मेन्शन झालेलं आहे. टोटल त्याचे 1200 पीबी आहे 1950. अशा तुम्ही तुमची क्वांटिटी याच्यामध्ये मेन्शन करू शकता. एडिट वगैरे करू शकता. दोन केली तर खाली बघितलं तर याची प्राइस पण इन्क्रीज झालेली आहे आणि टोटल पीवी पण झालेली आहे. पुन्हा मी एक केलं बाहेर क्लिक केलं त्याच्यामध्ये पुन्हा 1200 आणि 1950 ची प्राइस आलेली आहे. अशा प्रकारे तुम्ही ऍड टू कार्ट करत करत प्रोडक्ट तुम्ही याच्यामध्ये ऍड करू शकता. चेकआउटला गेल्यानंतर पुढे चेकआउट करा. चेकआउटला इथे तुम्हाला शो आयडी वरती क्लिक करायचं आहे. डिस्ट्रीब्युटर आयडी ऑलरेडी मेन्शन झालेला आहे. शो आयडी डिटेल्स त्या व्यक्तीचं नाव येईल. डिलिव्हरी ऍड्रेस मी माझ्या केवायसी मध्ये किंवा रजिस्ट्रेशन करतानाच ऍड्रेस टाकण्यामधून डॅश आलेला आहे. आणि जरी तुम्हाला ऍड्रेस चेंज करायचा असेल कुठे कुरिअर पाहिजे तर तुम्ही इथे ऍड्रेस सुद्धा तसा मेन्शन करू शकता. परत तिथं तुम्ही पिनकोड सुद्धा मेन्शन करू शकता आणि त्या व्यक्तीचा तुम्हाला इथं कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा इथं तुम्ही मेन्शन करू शकता. अल्टरनेट मोबाईल नंबर याच्यासाठी गरज आहे की ज्या आयडी वरती मोबाईल नंबर आहे तो कधी कधी लागत नाही. लागला तर तो व्यक्ती फोन रिसिव्ह करत नाही. त्याच्यासाठी कुरिअर मला रिटर्न करतो. मग ते कुरिअर रिटर्न गेले की परत 4-5 दिवस तुम्हाला कुरिअर भेटत नाही. मग कुरिअरची तुम्हाला डिलिव्हरी किंवा ऑर्डर लवकरात लवकर भेटण्यासाठी तुमचा मोबाईल नंबर अल्टरनेट मेन्शन करणं गरजेचं आहे. तुम्हाला इथे टोटल अमाऊंट दिसेल आणि याच्यामध्ये खाली तुम्हाला सनेश पे तुमचे वजन आणि तुमचं वेट याच्यावरती तुम्हाला इथं कुरिअर चार्जेस सुद्धा याचं कॉम्बिनेशन म्हणून झाले. मला 150 रुपये चार्जेस लागलेले आहे. ओके माझी ही अमाऊंट आणि याच्यामध्ये 150 रुपये चार्जेस मिळून माझ्या वॅलेट मधून किंवा याच्यामधून माझे 750 रुपयाच्या मध्ये मायनस होणार आहे. तर याच्यामध्ये सनेश पे किंवा पेमेंट गेटवे असे दोन आपण मोड पेमेंटचे ठेवलेले आहेत. सनेश पे म्हणजे काय आपण जे ऑलरेडी पेमेंट करून वॅलेट घेतो तो वॅलेट तुम्ही इथं उपयोगी आणू शकता. जसं की इथे याच्यावरती क्लिक केलं की तो आयडी नंबर त्याचा ट्रान्झॅक्शन पासवर्ड केले की त्याचं नाव येतं आणि तुम्ही इथे कन्फर्म ऑर्डर केलं की तुमच्या वॅलेट मधला हा वॅलेट मिळेल. त्याच्यानंतर आहे पेमेंट गेटवे. पेमेंट गेटवे म्हणजे ऑनलाईन पेमेंट करून सुद्धा तुम्ही डायरेक्ट पेमेंट करू शकता. पेमेंट गेटवेवरती क्लिक करा. आपला आहे रेझोर पेचं पेमेंट. त्याच्यामध्ये तुम्ही चेकबॉक्स मध्ये मार्क करा की मला अग्री कंडिशन्स वगैरे म्हणून आणि इथं कन्फर्म विथ ऑर्डर वरती क्लिक करा. हे करत असताना तुम्हाला तुमची ऑर्डर तुमचा आयडी नंबर नाव
तुमची किती अमाऊंटची ऑर्डर आहे ती अमाऊंट आणि तुम्हाला किती पीव्हीची ऑर्डर करायची ती पीव्ही आणि या पीव्हीच्या अगेन्स्ट तुम्ही कोणत्या प्रोडक्टला ऑफरला क्वालिफाय झालाय आणि त्याचे पॉइंट्स किती हे तुम्हाला इथे सगळं दिसून येईल. हे सगळं बरोबर असेल तरच तुम्हाला हे ऑर्डर काय करायचं आहे ओके म्हणायचं आहे म्हणजे कन्फर्म करायची आहे. आणि इथं ओके बोलल्यानंतर आता आपण पेमेंट गेटवे चूज केलेला आहे. थोडा वेळ थांबायचा आहे. नाही करायची नाही इथे. आणि इथे गेले की तुम्हाला इथे क्यूआर कोड भेटतो. हा क्यूआर कोड प्रत्येक वेळेस बदलत असतो. याच क्यूआर वरती तुम्ही स्कॅन करा गुगल पे किंवा फोन पे मध्ये किंवा तुमचा कोणता युपीआय असेल तर युपीआय मधून इथे स्कॅन करा आणि पेमेंट करा. तुमची ऑर्डर कन्फर्म होऊन जाईल. त्याच्यानंतर याच्यामध्ये आहे युपीआय. तुम्ही युपीआय मध्ये पण इथे मेन्शन करू शकता. तुम्ही तुमचा युपीआय नंबर टाकल्यानंतर तुम्हाला इथे खाली व्हेरीफाय पे करतं. व्हेरीफाय पे केलं की तुमच्या त्या जीपे वरती कोड येतो एक हे येतं पेमेंट करा म्हणून रिक्वेस्ट ती कन्फर्म करा. तुमची ऑर्डर कन्फर्म होईल. त्याच्यानंतर आहे कार्ड पेमेंट आपलं येईल त्या मंडे पासून चालू होईल. रेझोर पेच्या काही कारणाने ते बंद आहे आता तर तुमचा कार्ड पेमेंट सुद्धा तुम्ही मंडे पासून करू शकता. हे करतानाच्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टींची थोडीशी काळजी जसं की मी एक्सप्लेन करेन गेटवे रेझोर पे वरून तुम्हाला हे करत असताना कोणत्याही प्रकारे करायचं थोडीशी पाहिजे. तुम्ही जेव्हा रेझोर पेच्या पेज वरती येता तेव्हा जसं की ह्या पेजला येतात तेव्हा तुम्ही थोडीशी वाट बघाल आणि तुम्ही पेमेंट करत असताना जेव्हा वरती इथं राऊंड फिरत असतं तेव्हा कोणत्याही प्रकारे तुम्ही ती विंडो इथून क्लोज करायची नाही किंवा बॅक करायची नाही. तुम्हाला बॅक बटनवरती माझा कर्सर दिसत असेल करायची नाही. त्याच्यामुळे काय होते की तुमची जी प्रोसेस बॅक एंडला चालू असते ते एकदम अचानक ब्रेक होईल आणि ती ब्रेक झाल्यामुळे खूप काही प्रॉब्लेम येऊ शकतो. त्याच्यानंतर तुम्ही मोबाईलवरून जर ऑर्डर करत असाल तर कोणत्याही प्रकारचा आलेला फोन तुम्ही उचलायचा नाही किंवा त्याच्यावरून फोन करायचा नाही. कारण का त्यात वेळ जाईल आणि तुमच्या मोबाईलच्या कनेक्शनची इंटरनेट कनेक्टिव्हिटी तिथे काय होईल फ्लक्च्युएट होईल म्हणजे चालू बंद होईल आणि फ्लक्च्युएट झाल्यामुळे तुमची प्रोसेस ही तिथे बंद पडेल मध्येच ब्रेक होईल. ब्रेक झाल्यानंतर बरेच जण परत म्हणतात की सर आमची ऑर्डर माझ्या पेमेंट कट झालेला आहे पण ऑर्डर कन्फर्म नाही झालेली किंवा आमची ऑर्डर प्लेस झाली पण मला एफपीचे पॉइंट्स नाही भेटलेले. ह्याचे हे सगळे कारण आहेत. ऑर्डर प्लेस करत असताना माझी रिक्वेस्ट आहे की मॅक्झिमम ज्यांच्याकडे लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर असेल त्याचा युज करूनच ऑर्डर प्लेस कराव्यात. गेटवेवरून ऑर्डर तुम्ही जेव्हा देता तेव्हा तुम्हाला चेक करणं गरजेचं आहे ओके की ऑर्डर परचेस करताना की त्याचा रिस्पॉन्स कोड भेटलाय का नाही. समजा तुमची ऑर्डर प्लेस झालेली आहे आणि ही ऑर्डर मला बघायची तर कुठे बघायची ऑर्डर स्टेटस मध्ये बघा डॅशबोर्ड वरती तुम्हाला त्याची लिंक पण दिलेली आहे की ऑर्डर कशी प्लेस करायची आहे. आता हे ऑर्डर स्टेटस वरती मी शॉपिंग मेनू मध्ये ऑर्डर स्टेटसला क्लिक केले की माझ्या ऑर्डर्स दिसतील. ओके आता एवढ्यात मी काय केले ऑर्डर करण्याचा प्रयत्न केलाय ऑर्डर जनरेट झाली पण इथे काय दाखवतं पेमेंट हे स्टेटस दाखवतं. हा मी पेमेंट केलेलं नाहीये. मी 1200 पेची ऑर्डर करण्याचा प्रयत्न केला पण पेमेंट केलेलं नाही. त्याच्यामुळे इथं मेसेज किंवा रिस्पॉन्स कोड मला कोणत्याही प्रकारे रिझल्ट भेटून आले नाही. मात्र त्याच्या खाली जर तुम्ही इथं बघाल या रोला तर इथे काय आलेलं आहे मेसेज आणि रिस्पॉन्स कोड. ज्या तुमच्या ऑर्डरला रिस्पॉन्स कोड आलेला असेल ती ऑर्डर तुमची कन्फर्म झालेली आहे. ऍज अ सेल म्हणून तुमची ऑर्डर ती कंपनीकडे प्लेस झालेली आहे. त्याच्या पुढे तुम्हाला एक तर प्रोसेस म्हणून येईल किंवा पेड म्हणून येईल. प्रोसेस जी येईल ती समजायची कन्फर्म आहे ऑर्डर आणि त्या ऑर्डरच्या आगे जे पेबी असतील ते तुमचं आणि तुम्हाला होते आणि हे जे असं दिसत आहे रिस्पॉन्स कोड विदाउट ती ऑर्डर तुमची कन्फर्म नाही. पेमेंट पेंडिंग आहे आणि जर तुमचं पेमेंट कट झालेलं असेल तुमच्या अकाउंट मधून तर अशा वेळेस तुम्हाला सनेज पे डिपार्टमेंटला कॉल करून त्यांच्याकडून त्याच्या अगेन्स्ट व्हॅलिड घ्यायचा आहे. सनेज पे डिपार्टमेंट मध्ये आपल्या सुप्रिया मॅडम आहेत. सर्वांना त्यांचा नंबर किंवा माहितीच आहे. आपल्या वेबसाईटवरती पण सनेज पेचा आपण कॉन्टॅक्ट नंबर मेन्शन केलेला आहे. त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्हाला त्या अमाऊंटचं व्हॅलिड तुम्हाला घ्यायचं आहे. ऑर्डर प्लेस करताना बऱ्याच वेळा लोक काय करतात की जो स्कॅनर युज केलेला आहे ना मगाशी त्या स्कॅनरवरतीच पुन्हा एकदा पेमेंट करतात. तर तसं बिलकुल करायचं नाही. ते कुठल्या ऑर्डरच्या अगेन्स्ट पेमेंट केलंय हे कळणारच नाही.
त्याच्या आधी तुमची काय ऑटोमॅटिक ते कोणत्या आयडी सिलेक्ट केलेला नसतो तुमचं पेमेंट कट कंपनीला येईल पण तुमची खाता येणार नाही किंवा रेझल्टला कुठल्याही प्रकारचा डेटा भेटणार नाही तर कृपया करून प्रत्येक ऑर्डर तुम्ही ह्या गोष्टी खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर आहे क्विक बाय झाल्यानंतर बाय नाव झाल्यानंतर क्विक क्विक बाय म्हणजेच काय जसं की ते शॉपिंग पोर्टलला सगळे प्रोडक्ट दिसतात मग ते प्रोसेस करायचे आहे एवढा वेळ तुमच्याकडे नसेल तर तुम्ही डायरेक्ट तुमचा आयडी नंबर मेन्शन करा बाहेर क्लिक केले की नाव येईल मोड ऑफ डिलिव्हरी त्याच्यामध्ये मेन्शन करा आणि शो प्रोडक्ट करा शो प्रोडक्ट केल्यानंतर माहितीसाठी दिसतील आता सगळ्यांना सांगेन की आयडी नंबर डिलिव्हरी बाय कुरिअर असं केल्यानंतर त्या महाराष्ट्र पुणे तयार करा कारण का तुमचं कुरिअरची रिक्वेस्ट हे पुण्यामध्ये येते त्याचं म्हणणं आहे प्रत्येकाला वाटत असेल की डिलिव्हरी बाय कुरिअर केल्यानंतर हे पुणे आणि महाराष्ट्र ऍड्रेस आहे का तर बिलकुल तसं आहे तुम्ही जेव्हा प्रोसेस पुढे कराल तेव्हा तुम्हाला तुमचा ऍड्रेस जिथे करायचा आहे ऑर्डर ते दिला जाईल त्याच्यामध्ये तुम्ही ते डिटेल्स चेक करा असेल तर ओके नसेल तर एडिट करू शकता त्याच्यामध्ये शो प्रोडक्ट केले की तुम्हाला याच्यामध्ये काय हवं आहे ते पटपट तुम्ही इथं नंबर टाकून बॉक्स मध्ये क्लिक केलं की खाली तुमची इथं फिगर टोटल अमाऊंट आणि टोटल पीबी हे चेक करू शकता हे अशा प्रकारे तुम्हाला इथे पण प्रोसेस तुमच्या ऑफर इथं मेन्शन होईल ऍड्रेस चेंज करायचा असेल तर करू शकता पिनकोड मेन्शन करा मोबाईल अल्टरनेटिव्ह त्याच्यामध्ये मेन्शन करा रिमार्क करा ओके आणि कन्फर्म विथ ऑफर तुम्ही इथं करू शकता सेम सनेज पे आणि पेमेंट गेट पे मग अशी प्रोसेस दाखवली त्या सगळ्या प्रोसेस तुम्हाला युट्यूबला आम्ही शो केलेल्या आहेत त्याप्रमाणे युट्यूबचा व्हिडिओ पाहून तुम्ही ह्या शॉपिंग करू शकता होम शॉपिंग वेलनेस सेंटर शॉपिंग पण सेम असंच आहे त्याचा पण वापर तुम्ही करू शकता त्याच्यानंतर आहे फ्री प्रोडक्ट पॉईंट्स याचा हा पॉईंट आपल्याकडे हे नाहीये कारण का ऑलरेडी जे जुन्या पद्धतीने ऑर्डर प्लेस करत होते लोक त्यांना हे नंतर पॉईंट्स दिले जायचे पण आताच्या शॉपिंग मध्ये इमिजिएट लेवलला तुम्हाला असे पॉईंट्स भेटतात तुम्ही यूज केले इमिजिएट तरी चालेल नाही केले तर तुम्ही एपीपी कन्झ्युम मध्ये जा आणि एपीपी कन्झ्युम मध्ये तुम्हाला तुमचे पॉईंट्स इथं दिसतील जे पॉईंट्स इथं पेंडिंग असतील त्या पॉईंट्सच्या पुढे इथे एक रेडिओ बटन आहे म्हणजे राऊंड बटन येतं त्याच्यामध्ये क्लिक करून खाली प्रोसेस केलं आणि ओके केलं तर ऑटोमॅटिक ऑर्डर नंबर इथं येतो आता मी ऑर्डर नंबर सिलेक्ट करता आला नाही कारण का माझ्याकडे कोणतीही एपीपी पेंडिंग नाहीये इथं ऑर्डर नंबर सिलेक्ट केली आणि तुमचा आयडी नंबर ऑटोमॅटिक घेतं आणि नेक्स्ट केले की पुन्हा ई कॉमर्सचं पोर्टल याच्यामध्ये ओपन होतं आणि तुम्ही ती ई कॉमर्स वरती पण प्रोडक्ट ऍड करून तुम्ही कंपनीला ऑर्डर करू शकता त्याचा सुद्धा ऑर्डर कशी प्लेस करायची त्याच्यामध्ये दिलेलं आहे म्हणजे एपीपी पॉइंट्स कसे ऍड करायचे ते त्याच्यानंतर आहे एपीपी कन्झ्युम रिपोर्ट तुम्ही कन्झ्युम केलेले एपीपीचे रिपोर्ट याच्यामध्ये तुम्हाला दिसून येतं की कोणत्या ऑर्डरच्या अगेन्स्ट तुम्ही कधी एपीपी यूज केलेला आहे त्याच्या रिपोर्ट येऊ शकतो त्याच्यानंतर आहे ऑर्डर स्टेटस मी जे आता दाखवले तुम्ही जेवढ्या काही ऑर्डर करा त्या ऑर्डरचा स्टेटस तुम्हाला त्याच्यामध्ये येईल ऑर्डर नंबर डेट कोणत्या फ्रँचायझीला केलेले आहे ऑर्डरची अमाऊंट ऑर्डरची पीव्ही आणि याच्यामध्ये ऑर्डरच्या पीव्ही आल्यानंतर त्याच्या अगेन्स्ट काय एपीपी पॉईंट्स भेटले असेल तर एपीपी पॉईंट्स स्टेटस मध्ये पेमेंट पेंडिंग आहे त्याच्यामध्ये तुमचा ऑर्डर कन्फर्म नाहीये सेकंड तुम्हाला ते तर प्रोसेस येईल इन प्रोसेस म्हणजे तुम्ही जी ऑर्डर कन्फर्म आहे मात्र तुम्ही ती डिस्पॅच केलेली नाही आणि डिस्पॅच करून घेतली असेल शॉपिंग मधून किंवा कुरिअर मधून तर पेड म्हणून येतं त्याच्यानंतर आहे कॅन्सल ऑर्डर आता या वेळेला तुम्हाला जी समजा ऑर्डर कॅन्सल करायची असेल तर त्याच्यासाठी 3 क्रायटेरिया एखादी ऑर्डर चुकून आयडी वरती पडलेली आहे आणि हीच ऑर्डर तुम्हाला कॅन्सल करायची आहे तर ही ऑर्डर तुम्ही कॉपी करू शकता इथे आणि पेस्ट करायची तर 3 गोष्टी आहेत एक तर ही ऑर्डर तुम्ही 24 तासाच्या आतमध्ये कॅन्सल करू शकता नंबर 2 या ऑर्डरची तुम्हाला
एफएपी पॉइंट यूज केलेले नसावे. आणि तिसरी क्रायटेरिया आहे तो म्हणजे ही ऑर्डर पेड नसावी, म्हणजे तुम्ही डिस्पॅच केलेले नसावे. 3 कॅटेगरीमध्ये जर तुम्ही बसत नसाल तर तुमची इथली ऑर्डर कॅन्सल होऊ शकते. आणि ह्या ऑर्डरच्या आधी तुमचा जो पेमेंट झालेला आहे किंवा व्हॅलिड यूज झाला आहे तो व्हॅलिड तुमच्या त्याच आयडी वरती रिटर्न तुम्हाला मिळून जाईल. पण हे 3 क्रायटेरिया लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आहे याच्यामध्ये तुम्हाला शॉप लिस्ट पण दिलेली आहे. कधी कधी बऱ्याच जणांना समजत नाही की कुठे कुठे शॉप आहेत तर कुठे मला ऑर्डर करायचे आहे. नियर बाय शॉपिंग तुम्ही इथं मेन्शन करू शकता. जसं महाराष्ट्र आणि ह्याच्यामध्ये तुम्ही सिटी वाईज तुम्ही मेन्शन करू शकता. खाली आले की तुम्हाला दिसून येईल या गोष्टी. त्याच्यानंतर आहे पेंडिंग प्रोडक्ट्स रिपोर्ट. आता आपण बऱ्याच वेळा काय होतं की एक ऑर्डर असते आणि त्या Recording in ऑर्डरमध्ये progress. प्रोडक्ट आहेत आणि 5 प्रोडक्ट मधील एक प्रोडक्ट त्या शॉपिंग मध्ये फिजिकली नाहीये. तर तो शॉपिंग ओनर काय करतो, तुम्हाला 4 प्रोडक्ट देतो आणि एक प्रोडक्ट तसंच पेंडिंग ठेवतो. तर ती पेंडिंग ठेवलेलं प्रोडक्ट तुम्ही तुमच्या ह्याच्यामध्ये चेक करू शकता की माझं अजून प्रोडक्ट कोणतं घ्यायचं बाकी आहे. तुम्ही आता सुद्धा तुमचा आयडी ओपन करून तुम्ही चेक करू शकता. शॉपिंग मध्ये पेंडिंग प्रोडक्ट रिपोर्ट मध्ये गेले की तुम्हाला तुमचे पेंडिंग प्रोडक्ट दिसतील. कोणत्या शॉपिंगला आहे पुन्हा त्या शॉपिंगला जाऊन तुम्ही ते प्रोडक्ट तुमचं कलेक्ट करू शकता. तर अशा प्रकारे शॉपिंग हा सगळ्यात महत्वाचा मेनू मी एक्सप्लेन करून तुम्हाला दिलेला आहे. त्याच्यानंतर आहे नेटवर्क व्ह्यू. नेटवर्क व्ह्यू मध्ये तुमचं नेटवर्क तुम्हाला या प्रकारे दिसेल. नेटवर्क वरती क्लिक केलं की तुम्ही याच्यामध्ये डेट वाईज सुद्धा चेक करू शकता की तुमच्या खाली किती लोकांचं जॉईनिंग आहे किंवा याची झाले आहे. त्याचा रिपोर्ट तुम्ही एक्सपोर्ट टू एक्सेल करून तुमच्याकडे तुम्ही ठेवू शकता. माय डायरेक्ट शब्दातच आहे. माय डायरेक्ट म्हणजे माझे डायरेक्ट. तर तुमचे डायरेक्ट किती आहेत, त्याचा आयडी नंबर, त्याचं नाव, त्याचा आता करंट सेल्फ पीव्ही किती त्यांनी परचेस केलेला आहे, त्याच्या टीम मधून करंट टीमच्या पीव्ही किती आहेत आणि अशा टोटल किती आहेत याचा रेकॉर्ड तुम्हाला याच्यामध्ये मिळतं. त्याच्यामध्ये आहे होम शॉपिंग डाउनलाईन. तुमच्या डाउनलाईन मध्ये किती होम शॉपिंगचं आहे त्याचा याच्यामध्ये रिपोर्ट तुम्हाला मिळू शकतो. वेलनेस सेंटर तुमच्या डाउनलाईन मध्ये किती आहे, टीम मध्ये डायरेक्ट सेल नेटवर्क किती आहे, किती डायरेक्ट सेल करतात त्यांचं नेटवर्क किती आहे ते पण तुम्हाला याच्यामध्ये मिळेल. त्याच्यानंतर आहे पेआउट. पेआउट्स मध्ये डिटेल्स मध्ये तुमचा प्रत्येक महिन्याला पेआउट किती लागलेला आहे त्याची स्लिप, शॉर्ट स्लिप आणि डिटेल्स मध्ये दोन्ही तुम्हाला पे स्लिप इथं दिसतील. कमी तुमचे किती आहे, ग्रॉस किती आहे हे डिटेशन तुम्ही तुमचा आयडी ओपन करून पहा, तुम्हाला समजून येईल. आणि त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला पेमेंट डिटेल्स पण, त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला पेमेंट कधी केलेला आहे त्याची पण डिटेल्स तुम्हाला याच्यामध्ये मिळून जाईल. तर पेआउट हा मेनू कम्प्लीट झालेला. त्याच्या खाली दिलेला आहे रिपोर्ट डेट वाईज पेमेंट. तुमच्या टीम मध्ये किती डेट वाईज पीव्ही बिझनेस झालेला आहे तुम्हाला कळेल. 2 तारीख, 6 तारीख महिन्याचा, 3 तारीख, 4 तारीख, 5 तारीख असे प्रत्येक महिन्याचे तुमचे टीम मध्ये झालेले पीव्ही. माझा हा डमी आयडी आहे तुम्हाला दाखवण्यासाठी, म्हणून माझ्या टीम मध्ये ते सध्या कुठली पीव्ही नाही. त्याच्यानंतर आहे करंट मंथ बिझनेस. करंट मंथ बिझनेस ओल्ड म्हणजे अगोदर जुने लोक ज्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि त्यांनी प्री परचेस परत केलेला आहे अशाचा पण बिझनेस तुम्ही सर्च केला तर मिळेल. आणि न्यू म्हणजे आता लेटेस्ट त्याचं रजिस्ट्रेशन याच महिन्यात झालेलं आहे आणि त्यांनी पहिल्यांदाच खरेदी केलेली आहे असं पण तुमच्या टीम मध्ये तुम्हाला किती बिझनेस झाला ते तुम्हाला इथे सर्च केल्यानंतर भेटून जाईल. त्याच्यानंतर आहे ग्रोथ बिझनेस सिल्वर. पेआउटचे टाइप्स आहेत इन्कम टाइप्स. त्या इन्कम टाइप्स मधून तुम्हाला हे दिसून येईल की सिल्वर डायरेक्टर, फ्रंट लाईन बोनस, बिझनेस बिल्डिंग बोनस आणि ते तुम्हाला मिळेल. हे प्लॅन नुसार आहेत. तुम्हाला यातले काय कळायला असेल तुम्ही तुमच्या सिनियरला सुद्धा विचारू शकता. त्याच्यानंतर आहे अचिव्हमेंट. रँक क्वालिफिकेशन आहे. तुमची रँक क्वालिफिकेशन आता कोणती आहे, तुम्ही किती पर्सेंटेजला बसता आणि त्याची डेट कधी तुम्ही क्वालिफाय झालात की नाही ते तुम्हाला याच्यामध्ये दिसून येईल. क्लब क्वालिफिकेशन, तुम्ही आता कोणत्या क्लबला आहात ते पण तुम्हाला याच्यामध्ये दिसेल. क्लब चार्ट आहे म्हणजे कोणत्या क्लब मध्ये येण्यासाठी काय काय स्लॅब क्रायटेरिया आहे त्याच्यानुसार तुम्ही चेक करू शकता की माझी क्लब बरोबर आलेली आहे का नाही.
मंथली गोल सेटिंग म्हणून एक आपण आपल्याला एक ऑप्शन दिलेला आहे, जी 1 ते 4 तारखेच्या आतमध्ये हे तुमची सगळी डायरेक्ट टीम आहे. तुमच्या डायरेक्ट टीम मध्ये ह्या व्यक्तीला तुम्हाला गोल द्यायचा आहे किंवा किती पीव्ही तुला या महिन्यात करायचे आहे, तर 100 पीव्ही करायचे आहे, इथे 1000 पीव्ही करायचे आहे. त्याला तुम्ही बोलू शकता किंवा तुझी टीम चांगली आहे, तू 5000 पीव्ही कर. त्याला तुम्ही बोलू शकता की तिथे 1 लाख पीव्ही पाहिजे, तिथे 1 लाख पीव्ही त्याला गोल द्या त्या व्यक्तीला तुमच्या टीम मध्ये, आणि याच्यामध्ये टिक मार्क करून तुम्ही अपडेट करा. त्याही व्यक्तीला ते गोल सेटिंग होईल आणि तुम्हाला त्या व्यक्तीने केले का नाही गोल सेटिंग याचा मंथली केल्यानंतर तुम्हाला इथे दिसेल की आपण गोल कोणाकोणाला दिले होतं, कम्प्लीट झाले का, किती कम्प्लीट झाले. 1 लाख टीव्ही मधून 60,000, बॅलन्स 40,000. म्हणजे तुम्हाला टीम येईल याच्यासाठी गोल सेटिंगचा आपण याच्यामध्ये दिलेला आहे अचिव्हमेंट मेनू मध्ये. त्याच्यानंतर आहे टूर अचिव्हमेंट. आपल्याकडे आपण टार्गेट लावत असतो, कॉन्टेस्ट लावत असतो टूरच्या वगैरे. तर आता लेटेस्ट झालेली आहे सिंगापूर ची टूर. त्याच्या अचिव्हमेंटसाठी 4 महिने मला काहीतरी क्रायटेरिया होता कितीतरी करण्यासाठी, माझ्या लक्षात नाही. तर ते किती करायचं आहे आणि मला किती पेंडिंग आहे हे याच्यामध्ये मला दिसतं. म्हणजे जेणेकरून मी लास्ट महिन्यामध्ये तेवढी पीव्ही किंवा सॉरी तेवढा माझा इन्कम मी करेल. ओके. त्याच्यानंतर शेवटला डॉक्युमेंट सबमिशन आहे. ते जेव्हा आपल्याला त्या टूरला जायचं असतं तेव्हा मी डॉक्युमेंटेशन घेत असतो, तेव्हा तुम्हाला त्या व्यक्तींना कॉन्टॅक्ट करून आम्ही ते सुचवू. त्याच्यानंतर आहे ऑफिशियल मध्ये वेलकम लेटर, आयडेंटिटी कार्ड आणि रँक सर्टिफिकेट, हे तिन्ही गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये मिळून जाईल. त्याच्यानंतर आहे टर्म्स अँड कंडिशन, कोड ऑफ कंडक्ट, प्रोडक्ट सेलिंग, बिझनेस प्लॅन आपण अपडेट केलेला आहे, त्याच्यामुळे आता मेन्शन नाही केलेला. जसं जसं होईल याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये करूया. ग्रेव्हियन्स आहे, याच्यामध्ये तुम्ही ग्रेव्हियन्स करू शकता, म्हणजे सजेशन आणि कंप्लेंट तुम्ही याचा वापर करू शकता. सब्जेक्ट मध्ये तुम्हाला काही तक्रार असेल किंवा काही कंपनीला सजेस्ट करायचं असेल तर हे काही सब्जेक्ट आहे. बद्दल काय विचार असेल, प्रोडक्ट बद्दल तुमची काय क्वेरी असेल तर सिलेक्ट करा, डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन करा. त्याच्या रिलेटेड तुमच्याकडे काही फोटोज किंवा हे असेल तर तिथं अटॅच करा, सेंड करा. हा ग्रीव्हन्स त्या डिपार्टमेंटला जातो आणि ते डिपार्टमेंट तुम्हाला त्याच्यावरती उत्तर देते आणि त्याच्यावरती उत्तर दिलेला रिपोर्ट तुम्हाला ग्रीव्हन्स रिपोर्ट मध्ये मिळतो. सिलेक्ट केले की तुम्हाला याच्यामध्ये काय सब्जेक्ट आहे, तिकीट नंबर काय रेंज झालेला आहे, त्याचं डिस्क्रिप्शन काय आहे, स्टेटस क्लोज आहे का इन प्रोसेस आहे तुमचं, आणि व्ह्यूज काय आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला दिसून येईल. त्याच्यानंतर आहे डिस्ट्रीब्युटर्स ऑफर. हा पण एक महत्वाचा विषय आहे. कन्सल्टन्सी ऑफर आपल्याकडे अगोदर म्हणजे त्याचा हा मेनू थोडासा आता लागू होत नाही. बुस्टर आणि कन्सल्टन्सी याला थोडं इग्नोर करा. त्याच्या खाली आहे कन्सल्टन्सी ऑफर ऑर्डर. आपण जसं शॉपिंग मध्ये जाऊन क्विक बायची ऑर्डर देतो, सेम तसंच तुम्ही जर कन्सल्टन्सी साठी जर क्वालिफाय झाला असाल, कन्सल्टन्सी तुम्हाला जर 4 महिन्यानंतरचे सीओपी भेटले असतील म्हणजे कन्सल्टन्सी ऑफर पॉईंट, तर त्याची ऑर्डर तुम्हाला डिस्ट्रीब्युटर ऑफर मध्ये जाऊन कन्सल्टन्सी ऑफरची ऑर्डर करायची आहे. आपण क्विक बाय मध्ये जसं परचेस करतो सेम तसंच आहे. मोड ऑफ डिलिव्हरी सिलेक्ट करा, त्याच्यानंतर शो प्रोडक्ट करा. शो प्रोडक्ट केल्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये दिसेल जेवढे काही फ्री प्रोडक्ट आहे त्या फ्री प्रोडक्टची लिस्ट आणि मॅक्झिमम तुम्ही किती क्वांटिटी फ्री प्रोडक्ट घेऊ शकता त्या सीओपीच्या अगेन्स्ट दिसेल. टोटल सीओपी इथे तुम्हाला दिसतील किती पॉईंट्स आहेत आणि त्या पॉईंटच्या आधारावर तुम्ही ते प्रोडक्ट सिलेक्ट करायचे, प्रोसेस करायची आणि तुमचा प्रोसेस केली की ती ऑर्डर त्या कुरिअरला सिलेक्ट होईल. किंवा शॉपीला करायचं असेल तर तुम्ही शॉपीला सुद्धा करू शकता. अवेलेबिलिटी नुसार तुम्हाला मध्ये दिसून येईल. तर तुमच्या कन्सल्टन्सीच्या ऑफर मध्ये सीओपी मध्ये जर काय पॉईंट्स असतील तर तुम्ही डिस्ट्रीब्युटर ऑफर मध्ये जाऊन कन्सल्टन्सी ऑफर ऑर्डर मध्ये जाऊन तुम्ही या ऑर्डर प्लेस करू शकता आणि त्या शॉपीला किंवा कुरिअरच्या मार्फत तुम्ही ते प्रोडक्ट ऑर्डर घेऊ शकता. कन्सल्टन्सी ऑर्डर स्टेटस हीच ऑर्डर केलेल्याचा स्टेटस तुम्हाला इथं दिसतो. जसं कसं की शॉपिंग मध्ये ऑर्डर स्टेटस कसा दिसतो त्याप्रमाणे तुम्हाला डिस्ट्रीब्युटर ऑफर्स मधून कन्सल्टन्सी ऑफर्सचा ऑर्डरचा स्टेटस दिसतो. त्याच्यानंतर आहे टीम कन्सल्टन्सी ऑफर. तुमच्या टीम मध्ये जेवढे लोक कन्सल्टन्सी अचीव्ह झाले असतील, आता एप्रिल महिना, मार्च महिना, तर तुम्हाला याच्यामध्ये दिसून येईल की माझ्या टीम मधून कोणते कोणते व्यक्ती टीम कन्सल्टन्सी ऑफर झालेली आहे. त्याच्यानंतर आहे अचीव्ह कन्सल्टन्सी ऑफर, ही जी तुमची
प्रत्येक व्यक्ती काय करतो की कधी अचीव्ह झाला त्याला समजत नाही. तर त्यांना बघणं गरजेचं आहे की तुम्ही कोणत्या कन्सल्टन्सीला पीव्हीच्या ऑफरला टाईप मध्ये येईल, त्यांची अमाऊंट येईल, टोटल पीव्ही आणि अचिव्हमेंट अमाऊंट. ओके, आणि अचीव्ह डेट तुम्ही कधी कधी अचीव्ह झाला त्याची इथे लिस्ट त्यांना येईल. तुम्ही जर आता जानेवारीत झाला असाल तर 100% तुम्ही पुढची कन्सल्टन्सी फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे मध्ये होणार. म्हणजे मेच्या अचिव्हमेंट मध्ये तुमचं परत नाव येऊ शकतं. त्याच्यानंतर आहे कन्सल्टन्सी ऑफर विड्रॉल स्किप मग खूप महत्वाचा मुद्दा आहे ऍक्च्युली कन्सल्टन्सीचा. तर कन्सल्टन्सी स्किप बरेच जण करतात. हा स्किपचा अर्थ असा आहे, सर्वांनी नोट डाऊन करून घ्यायचा आहे की लगातार आपण 4 महिने याच्यामध्ये जर कन्सल्टन्सीच्या ऑर्डर्स केल्या तर तुम्हाला पहिला महिना हा स्किप करण्यासाठी दिलेला असतो. का दिलेला असतो? समजा कमीत कमी कन्सल्टन्सी ऑफर तुम्ही समजा 1,000ची केली असेल पीव्हीची आणि तुम्ही त्याच्यानंतर 2,500 पीव्हीची केली असेल तर तुमचं म्हणणं असं असतं की बाबा मग कमीत कमी 1,000 पीव्हीचीच तुम्ही काय म्हणा कन्सल्टन्सी सीओपी तुम्हाला भेटणार. तर तुम्हाला 2,500ची भेटायला असेल तर तुम्ही 1,000 वाली स्किप करू शकता आणि 2,500 वाली नंतर तुम्ही काय कृपया असं नाही की तुम्ही स्किप केल्यानंतर परत तुम्हाला प्रोडक्ट भेटतील. समजून घ्यायचं आहे सर्वांनी ह्या की कन्सल्टन्सी ऑफर विड्रॉल स्किप मंथ. जर तुम्ही एकदा ही स्किप केली की त्याच्या पुढचा 1 महिना तुमचा एक्सटेंड होईल. तुम्ही किती जरी म्हटले की सर मी जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल 4 महिने लगातार केलेले आहे, मी आता एप्रिलच्या 16 तारखेला व्हायला पाहिजे होतं. जर तुम्ही जानेवारीची स्किप केली असेल ऑर्डर तर तुम्ही एप्रिलला न होता मे मध्ये होणार. क्लिअर? त्याच्यामुळे कन्सल्टन्सी ऑफर विड्रॉल स्किप मंथ करताना विचार करून करावा. तुम्हाला त्याच्यामध्ये मेसेज पण दिलेला असतो. असं सिलेक्ट करून प्रोसेस करताना तुम्हाला मेसेज दिला बघा. प्लीज नोट दॅट युअर कन्सल्टन्सी ऑफर विल बी मिसिंग फ्रॉम द सिलेक्टेड मंथ. म्हणजे सिलेक्टेड मंथची तुम्ही ऑफरचा काय होणार याच्यातून मिस होणार आणि विल स्टार्ट फ्रॉम द नेक्स्ट मंथ आणि ही पुढच्या महिन्यापासून स्टार्ट होणार. तुम्ही ह्याला सहमत आहात का? ओके केला असेल तर कंपनी परत कोणताही तुमचा हॅकिंग घेणार नाही, कारण का तुम्हाला नोट मेसेज देऊन तुम्हाला ही सगळी इन्फॉर्मेशन देऊन तुम्ही ती स्किप केलेली असते ऑर्डर. त्याच्यानंतर तुम्ही स्किप केलेला विड्रॉलचा तुमच्याच आयडीवरती तुम्हाला त्याचे डिटेल्स पण कळेल की तुम्ही ती ऑर्डर तो मंथ स्किप कधी केलेला आहे. ओके. त्याच्यानंतर आहे फ्रँचायझी अप्लिकेशन. प्रत्येक आता तुम्हाला आपण फ्रँचायझी अप्लिकेशन दिलंय, ज्यांना फ्रँचायझी हवी असेल आपल्या नियर बाय एरियामध्ये तर ते इथं अप्लाय करू शकतात. अप्लाय फॉर फ्रँचायझी आणि त्याच व्यक्ती करू शकतात सिल्वर अँड अबो रँक वाले. आता इथे यू आर नॉट क्वालिफाय म्हटले कारण की मी सिल्वर अँड अबोच्या आयडी नाहीये. सिल्वर अँड अबो असेल तर त्याच्यासाठी एक फॉर्म ओपन होईल, तो फॉर्म पूर्ण फिलअप करायचा आहे. गरजेच्या जे काही गोष्टी आहेत ते डॉक्युमेंटेशन तिथे अपलोड करायचे आहेत आणि आफ्टर दॅट तुम्हाला रिक्वेस्ट रेज करायची आहे. आणि फ्रँचायझी अप्लिकेशन केल्यानंतर तुम्हाला त्याचं स्टेटस सुद्धा त्याच्यामध्ये दिसून येईल की ऍक्सेप्ट केली का, रिजेक्ट केली का, पेंडिंग केली आहे. त्याच्या अगोदर तुम्हाला या टर्म्स अँड कंडिशन्स वाचणं खूप गरजेचं आहे. तुम्ही डाउनलोड पण ही पीडीएफ करू शकता की आपल्याला शॉपिंग घ्यायची असेल तर त्याच्यासाठी काय काय नियम अटी आहेत, काय काय लागणार आहे, त्या सर्व गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये मेन्शन दिलेल्या आहेत. आणि सर्वात लास्टला आहे लॉग आउट. ओके, तर हे लॉग आउट तुम्हाला इथे करायचं आहे. महत्वाची अजून एक गोष्ट आहे की रिगार्डिंग ऑर्डर कॅन्सल. ऑर्डर कॅन्सल बरेच जण करतात. तर ऑर्डर कॅन्सल करायची वेळ येऊ द्यायची नाही. ऑर्डर कॅन्सल ही शेवटच्या 2 दिवसात होत नाही, कारण का आपले पीव्ही वगैरे सगळे वरती काउंट होत असतात. आपल्या सॉफ्टवेअरला लोड असतो, त्या कारणाने शेवटच्या 2 कोणत्याही प्रकारे ऑर्डर करताना लास्टच्या 2 दिवसात व्यवस्थितरित्या तुम्हाला पाहायचं आहे की त्याच आयडीवरती मी ऑर्डर करत आहे का ज्या आयडीवरती मला करायची होती. बरेच जणांचे फोन येतात, मेल येतात की मला या आयडीवरती ऑर्डर करायची नव्हती पण चुकून मी त्या आयडीवरती केली. तर तुम्ही ते नोट डाऊन करणं खरंच गरजेचं आहे. परत म्हणत असं की सर मला 1,000 पीव्हीची करायची होती, 2,000 पीव्हीची झाली, किंवा सर मला 1,000ची मी 2 वेळा ऑर्डर प्लेस केली. तर अशा कोणत्याही केसेसमध्ये तुमची ऑर्डर करता येत नाही, करू शकत नाही असं आपल्याला सॉफ्टवेअरमध्ये
कारण का त्याचा पेआउट वरती खूप मोठा परिणाम होतो. वरती पण त्याचा परिणाम होतो. ते फाइंड आउट करता नाकी नऊ आणि आपल्याकडे ती फॅसिलिटी नाही. सो लास्टच्या 2 दिवशी ऑर्डर करत असताना सर्वांनी चेक करून जोखीमीनं त्याचा व्यवस्थित अभ्यास करूनच ऑर्डर प्लेस करायची आहे. तर अशा प्रकारे आपलं पूर्ण युजर आयडीचं इन्फॉर्मेशन माझ्याकडून तुम्हाला ट्रेनिंगच्या माध्यमातून दिले गेलेली आहे. आपल्या चॅट बॉक्स मध्ये तर कोणत्याही प्रकारचा जेव्हा काही रेज नाही झालेली. ओके, तर त्याच्यामुळे आय थिंक सर्वांना माझं ट्रेनिंग समजलेलं आहे असं कन्सिडर करतो मी. चॅट बॉक्स येस, प्रेरणा मॅडम. थँक्यू बोलतात बरेच जण. थँक्यू बोलल्याबद्दल थँक्यू. ओके, थँक्यू सर. प्रेरणा मॅडम, प्लीज कन्क्लूड. थँक्यू सर. तर एक मिनिट राजेश 3 पॉईंट रिपीट करा मला. ओके. तुम्हाला तुमच्या आयडी वरून कॅन्सल ऑर्डर करायला आपण ऑप्शन दिलेला आहे. मी दाखवल्याप्रमाणे शॉपिंग मध्ये लांचा मेनू आहे.